Good morning, students. Into the previous lecture, we are also studied the basic terms relating to the company. We are also studied here. म्हणजे previous lecture ला आपण कंपनीशी रिलेटेड जे काही बेसिक टर्म्स असतील ते आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये या ठिकाणी डिबेंचर्स समथिंग दॅट कंट्रोलपर्यंत आपलं झालं होतं. त्यानंतर आता डिबेंचर्सचं सुद्धा या ठिकाणी आपलं झालेलं आहे. Then director means a director appointed to the board of a company. The director म्हणजे कोण तर director is appointed to the board of a company. कंपनीचा board of directors म्हणजे त्या ठिकाणी त्या डायरेक्टरवर बोर्ड ऑफ डायरेक्टर्सवर त्या डायरेक्टरची नेमणूक करणं. म्हणजे डायरेक्टर्स मीन्स ए पर्सन अपॉइंटेड ऑन टू द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ऑफ ए कंपनी. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द डायरेक्टर. Dividends, it includes any interim dividend. That means in simple word, dividend म्हणजे काय लाभांश. म्हणजे कंपनीला मिळालेल्या नफ्यामधून काही हिस्सा कंपनी काय करते जे भागधारक असतील त्यांना या ठिकाणी देत असते. मग असा जो काय दिलेला जो काय नफ्यामधील हिस्सा असेल त्याला आपण डिव्हिडंड असं या ठिकाणी संबोधतो. द डिव्हिडंड इन्क्लूड्स एनी इंटेरियम डिव्हिडंड. That means the dividend declared by the company whenever the company are also earn the profit and some part of the profit are also given or distributed among the shareholders, and such amount it is also called as the dividend. Then documents. The documents, it includes the notice, requisition order, declaration form and register, whether issued, sent to, kept in presence of this act under the other laws. The documents, it is nothing but a paper maintained by the company. Such documents are also in the paper form as well as or in the electronic form. डॉक्युमेंटमध्ये काय येईल तर कंपनीचे नोटीस असतील, रिक्विजिशन ऑर्डर असेल, मग परचेस ऑर्डर, सेल्स ऑर्डर, रजिस्टर असेल कंपनीचं, किंवा या ठिकाणी बाकीचे काही रिलेटेड डॉक्युमेंट्स असतील. दीज आर ऑल्सो इन्क्लुडिंग इन टू द डॉक्युमेंट ॲज पर द कंपनी ॲक्ट 2013. Those documents, those paper which are also essential under the act kept by the company. म्हणजे त्या ठिकाणी कंपनीनं कोणते डॉक्युमेंट या ठिकाणी हे केले पाहिजेत, तयार केले पाहिजेत, बुक्स ऑफ अकाउंट तयार केले पाहिजेत, याचा या ठिकाणी आपण प्रिव्हियस लेक्चरला अभ्यास केला होता. ऑल दीज आर ऑल्सो ट्रीटेड ॲज द डॉक्युमेंट. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन. It means the option given to the directors, officers or employees of the company or of its holding company or subsidiary company or companies, if any, which gives such directors, officers or employees the benefit or right to purchase or to subscribe for the shares of the company at a future date at a predetermined price. Such contract, it is also called as the employees stock option plan. That means predetermined price ला म्हणजे त्या ठिकाणी जो डायरेक्टर असेल, ऑफिसर असेल, एम्प्लॉय असेल, त्या एम्प्लॉयना या ठिकाणी एक प्रकारची सुविधा ऑप्शनची या ठिकाणी दिली जाते. म्हणजे त्याच्यामध्ये द शेअर्स ऑफ द कंपनी ॲट ए फ्युचर डेट ॲट ए प्रीडिटरमाइंड प्राईस. त्याचं या ठिकाणी प्रीडिटरमाइंड प्राईसला म्हणजे अगोदरच फ्युचरमधले जे काय फॉर एक्झाम्पल इन फ्युचरमध्ये, आता फ्युचर म्हणजे नेमकं काय तर या ठिकाणी प्रत्येक जी कंपनी लिस्टेड असते, फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असेल, रिलायन्स कंपनी असेल, त्या रिलायन्स कंपनीचं जो काही शेअर्स असेल त्या शेअरचे फ्युचर्स असतात. हे फ्युचर म्हणजे नेमकी कन्सेप्ट काय तर फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही आत्ता 3800 ह्या प्राईसला रिलायन्सचा शेअर घेतला तर तुम्ही काय करू शकता, तो फ्युचरमध्ये या ठिकाणी तो काय भविष्यामध्ये तो 3900ला जाईल असं समजून ग्राह्य धरून तो या ठिकाणी विकू शकता. ही सुद्धा एक म्हणजेच या ठिकाणी एक प्रकारचं फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये हा शेअर एवढ्याला जाईल, भविष्यामध्ये हा शेअर एवढ्याला जाईल, परंतु त्याची प्राईस अगोदरच ठरवणं, ह्यालाच या ठिकाणी आपण प्रीडिटरमाइंड प्राईस इन फ्युचर. हे प्रत्येक कंपनीचं ज्यावेळेस तुम्ही शेअर मार्केटचा अभ्यास करता तर प्रत्येक कंपनीचं या ठिकाणी काय असतं फ्युचर असतं. मग याच्यामध्ये काय होतं बघा तर रिलायन्सची आता 3800 जर स्ट्राईक प्राईस असेल म्हणजे या ठिकाणी ट्रेडिंग प्राईस ज्याला आपण म्हणतोय तर ट्रेडिंग प्राईस 3800 रुपये असेल आणि समजा तो एखाद्याने 3900चा काय केला फ्युचर खरेदी केला 3900चं, आत्ता प्राईस किती आहे 3800, मग 3900ला त्याचा जो काही प्रीमियम असेल तो प्रीमियम असेल 10 रुपये. मग 3800च्या वर जसं तो शेअर वाढत जाईल तसतसं या ठिकाणी इकडं 3900 जो काही CE असेल
त्याच्या ठिकाणी अमाऊंट काय होणार, वाढत जाणार आणि त्याचा बेनिफिट ज्यांनी कोणी तो खरेदी केला असेल त्याला या ठिकाणी मिळतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे शेअर मार्केटमध्ये फ्युचरचे ऑप्शनसुद्धा या ठिकाणी आहेत. म्हणजे या ठिकाणी जर ती प्राईस वाढली 3,800च्या वर गेली आणि ज्यानं एखाद्यानं 3,900चा सी घेतला असेल रिलायन्सचा तर त्याला तो फायदा होईल आणि कमी झाला तर मग त्याला ते लॉस होईल. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक कंपन्यांचं फ्युचर ऑप्शनमध्ये या ठिकाणी त्या कंपन्या असतात. मग इथे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन प्लॅन ते सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. म्हणजे इट मीन्स द ऑप्शन गिवन टू द डायरेक्टर्स ऑफिसर ऑर एम्प्लॉईज ऑफ ए कंपनी or of its holding company, subsidiary company or companies if any, which gives such directors, officers or employees the benefit or right to purchase or subscribe the shares of the company at a future date at a predetermined price. Then experts, आता experts includes engineer, a valuer, a chartered accountant, a company secretary, a cost accountant and any other person who has the power or authority to issue a certificates in pursuance of any law for the time being in force. म्हणजे या ठिकाणी एक्सपर्ट पर्सन्स इट इन्क्लूड्स. एक्सपर्ट पर्सनमध्ये कोण येतं आहे तर ॲज पर द कंपनी ॲक्ट एक्सपर्ट पर्सन इट इन्क्लूड्स, इट मे बी द इंजिनियर, तो इंजिनियर असू शकतो, व्हॅल्युअर म्हणजे या ठिकाणी व्हॅल्युअर असू शकतो, त्याचबरोबर चार्टर्ड अकाउंटंट असू शकतात, कंपनी सेक्रेटरी आणि कॉस्ट अकाउंटंट हे पर्सन या ठिकाणी असू शकतात की ज्यांना या ठिकाणी काय केलेले असेल सर्टिफिकेट इश्यू करण्याची पॉवर दिली असेल, ऑथॉरिटी दिली असेल. सच पर्सन्स आर ऑल्सो इन्क्लुडिंग इन टू द एक्सपर्ट्स फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ द Companies Act 2013. Then financial statements. The financial statements in relation to the companies, that means it includes financial statement मध्ये काय येईल तर a balance sheet at the end of the financial year. It also including into the financial statement a profit and loss account, or in the case of company carrying on any activity not for profit, or income and expenditure account for the financial year. म्हणजे जे नॉट फॉर प्रॉफिट कंपनी असेल तर त्यांच्यासाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट येईल आणि जे प्रॉफिट मेकिंग कंपनीज असतील त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येईल. म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट इन्क्लूड्स बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कॅश फ्लो स्टेटमेंट फॉर द फायनान्शियल इयर आणि त्या इयरचं कॅश फ्लो स्टेटमेंट हे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये येईल. स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी इफ ॲप्लिकेबल, जर कायद्यानं ते ॲप्लिकेबल असेल तर तिथं स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी ते सुद्धा या ठिकाणी तयार करावं लागेल. एनी एक्सप्लेनेटरी नोट अनेक्स्ड ऑर फॉर्मिंग पार्ट ऑफ द डॉक्युमेंट रेफर टू क्लॉज, म्हणजे या ठिकाणी एक्सप्लेनरी नोट असेल तर ती सुद्धा या ठिकाणी ते त्या या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये येईल. दॅट मीन्स द फायनान्शियल स्टेटमेंट विथ रिस्पेक्ट टू वन पर्सन कंपनी, स्मॉल कंपनी ऑर डॉर्मॅन्ट कंपनी मे नॉट इन्क्लूड द कॅश फ्लो स्टेटमेंट. वन पर्सन कंपनी असेल, स्मॉल कंपनी असेल तर त्यांना या ठिकाणी कॅश फ्लो स्टेटमेंट हे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये इन्क्लूड होणार नाही. परंतु बिग साईज कंपनीज असतील तर त्यांना कॅश फ्लो स्टेटमेंट हे तयार करणं आवश्यक असतं ॲज पर द कंपनीज ॲक्ट 2013 नुसार. मग याचं एक्सेप्शन काय आहे तर फॉर प्रायव्हेट कंपनीज, तर त्याच्यामध्ये आपण जास्त डिटेलमध्ये या ठिकाणी जाणार नाही. तर याच्यामध्ये financial statement with respect to one person company, small company or private company. Such private company is a startup company, may not include their cash flow statement. त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं झालं तर फॉर द पर्पज ऑफ दिस ॲक्ट द टर्म स्टार्टअप और स्टार्टअप कंपनी मीन्स ए प्रायव्हेट कंपनी incorporated under the Companies Act 2013 or Companies Act 1956 can recognize a startup in accordance with the notification issued by the Department of Industrial Policy and Promotion, Ministry of Commerce and Industry. म्हणजे भारत सरकार असेल त्या भारत सरकारचं या ठिकाणी जे मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असेल, फायनान्स नाही, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असेल तर त्यांनी दिलेलं जे काय स्टार्टअप असेल ते स्टार्टअप करणारी जी कंपनी असेल तर त्यांना या ठिकाणी फायनान्शियल स्टेटमेंट कॅश फ्लो स्टेटमेंटमधून एक्सेप्शन आहे. त्याचबरोबर वन पर्सन कंपनी असेल तर त्यांनासुद्धा या ठिकाणी ते एक्सेप्शन आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मे ऑल्सो रेफर टू ॲज स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अंडर द ॲक्ट ॲट सम प्लेसेस. मग काही ठिकाणी या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं सुद्धा संबोधलं जातं.
Then next term is the financial year. In relation to any company or any body of corporate means the period ending 31st March, day of March every year. म्हणजेच मार्चच्या 31 तारखेला प्रत्येक वर्षाच्या मार्चच्या 31 तारखेला पिरियड एंडिंग होईल अँड वेअर इट हॅज बीन इनकॉर्पोरेटेड ऑन आफ्टर द फर्स्ट डे ऑफ जानेवारी ऑफ ए इयर द पिरियड एंडिंग. आता इथं कंपनी ॲक्टमध्ये थोडंसं या ठिकाणी आपल्याला इथं मिस्टेक दिसते. म्हणजे इथं या ठिकाणी कंपनी ॲक्टमध्ये म्हणता येणार नाही, परंतु त्या नोट्समध्ये थोडंसं मिस्टेक दिसते. म्हणजे या ठिकाणी 31 मार्च इन रिस्पेक्ट ऑफ द फायनान्शियल इयर, त्याचबरोबर 1 एप्रिल असं सुद्धा या ठिकाणी असतो, कारण 12 मंथचा पिरियड हे त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणजे त्या ठिकाणी प्रत्येक कंपनीला हा 12 महिन्याचा या ठिकाणी तो कालावधी असतो आणि त्यानुसार ते त्यांचं अकाउंटिंग इयर हे या ठिकाणी ते स्टार्ट करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड ए कंपनी इनकॉर्पोरेटेड इन द इयर 1973 फॉलोज 1 जानेवारी टू 31 डिसेंबर ॲज इट्स फायनान्शियल इयर. म्हणजे काही कंपन्या काय करतायत तर त्यांचं जे काही फायनान्शियल इयर असेल 1 जानेवारी टू 31 डिसेंबर असं ते ठेवतात. नाव आफ्टर द कमेन्समेंट ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड इज रिक्वायर्ड टू अलाइन इट्स फायनान्शियल इयर ॲज फायनान्शियल इयर ending as on 31st March of every year within 2 years from such commencement. म्हणजे इथं सुद्धा या ठिकाणी तो ॲक्ट या ठिकाणी पारित झाल्यानंतर किंवा तो कायदा संमत झाल्यानंतर तर रिलायन्स इंडस्ट्रीला सूचना केलेल्या आहेत की त्यांनी फायनान्शियल इयर 31 मार्च एव्हरी इयरला ते काय करावं, एंड करावं असं या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे. म्हणजे हे एक प्रकारचं फायनान्शियल इयर हे कॉमन पॉलिसी या ॲक्टमध्ये आपणास पाहाव्यास मिळते. त्यानंतर फ्री रिझर्व्स. It means such reserves which as per the latest audited balance sheet of the company available for the distribution as dividend. Such reserves it is also called as the free reserves. की जो रिझर्व असेल तो रिझर्व हा डिव्हिडंड देण्यासाठी काय असेल, अवेलेबल असेल. सच रिझर्व्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज द फ्री रिझर्व्स. आता सच रिझर्व्स आर ऑल्सो क्रिएटेड आउट ऑफ द प्रॉफिट. म्हणजे या ठिकाणी नफ्यामधून तो रिझर्व या ठिकाणी क्रिएट केला जातो. आणि फ्री रिझर्व हा काय असला पाहिजे तर डिव्हिडंड म्हणजे लाभांश डिक्लेअर करण्यासाठी उपलब्ध असला पाहिजे. म्हणजे प्रोव्हाइडेड दॅट एनी अमाऊंट रिप्रेझेंटिंग अनरिलाइज्ड गेन्स, नॉशनल गेन्स ऑर रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स वेदर शोन ॲज ए रिझर्व ऑर अदरवाईज ऑर रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स केल्यानंतर त्यामध्ये होणारा जो काय तुमचा गेन असेल तो सुद्धा इथं कन्सिडर केला जाईल. Any change in carrying amount of an asset or liability recognize the equity including surplus in profit or loss account. Then our measurement of the assets and liability at fair value. आता ही टर्म जी असेल फ्री रिझर्वची साध्या सोप्या भाषेमध्ये ह्याला या ठिकाणी शाल नॉट बी ट्रीटेड ॲज फ्री रिझर्व. म्हणजे चेंज इन कॅरिंग अमाऊंट ऑफ ॲन असेट ऑर लायबिलिटी रिकग्नाइज इन इक्विटी इन्क्लुडिंग इन surplus in profit and loss account on the measurement of the assets or on the liability of the fair value shall not be treated as the free reserve. त्याला आपण फ्री रिझर्व या ठिकाणी म्हणू शकत नाही. हा एक ते बेसिक टर्म आहे. त्यानंतर गेन असेल म्हणजेच अनरिलाइज्ड गेन असेल, नॉशनल किंवा रिव्हॅल्युएशन ऑफ असेट असेल, जर रिझर्व किंवा तुमच्या या ठिकाणी असेटचं रिव्हॅल्युएशन करत असताना काही गेन झाला असेल तर तो रिझर्वमध्ये फ्री रिझर्वमध्ये इन्क्लुडिंग करू नये किंवा त्याला ट्रीट करू नये. गव्हर्मेंट कंपनी इट मीन्स ए कंपनी इन विच नॉट लेस दॅन 51% ऑफ द पेड अप शेअर कॅपिटल हेल्ड बाय द सेंट्रल गव्हर्मेंट ऑर एनी स्टेट गव्हर्मेंट ऑर पार्टली बाय द सेंट्रल गव्हर्मेंट ॲज वेल ॲज द स्टेट गव्हर्मेंट, वन स्टेट गव्हर्मेंट किंवा त्याच्यामध्ये अनेक पॉईंट आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 गव्हर्मेंटने मिळून 51% त्या कंपनीचं जर शेअर्स होल्ड केले असतील तर ती गव्हर्मेंट कंपनी झाली ॲज पर द कंपनीज ॲक्ट 2013. आपण हे कंपनी ॲक्ट 2013 त्याच्यामधलं या ठिकाणी ह्या बेसिक टर्म बघतोय. म्हणजे आता एखाद्यानं विचारलं की गव्हर्मेंट कंपनी म्हणजे काय, तर आपण सांगू शकतो की व्हेनेवर सच कंपनीज 51% पेड अप शेअर कॅपिटल इज हेल्ड or hold by the central government as well as the state government. म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे 51% शेअर्स हे सरकारनं, मग ते राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा 2-3 राज्य सरकार असतील
त्यांनी जर होल्ड केलं असेल तर त्याला आपण गव्हर्नमेंट कंपनी म्हणू शकतो. म्हणजे फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज पेड अप शेअर कॅपिटल शॅल बी कन्स्ट्रक्टेड टोटल वोटिंग पॉवर्स, त्यामध्ये आपण काय जास्त डिटेलमध्ये जाणार नाही. त्याचं आपण एक्झाम्पल पाहूयात. म्हणजे एक्स इंडस्ट्री लिमिटेड इज अ कंपनी in which 25% of the shareholding is held by the central government, 10% shareholding is held by the government of Maharashtra, and 15% shareholding is held by the central government and the government of Rajasthan. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती एक्स इंडस्ट्रीज किंवा एक्स लिमिटेड ही गव्हर्नमेंट कंपनी आहे किंवा नाही हे त्याचं स्टेटस ठरवावं लागेल. म्हणजे एक्स इंडस्ट्री लिमिटेड इज नॉट ए गव्हर्नमेंट कंपनी as there is no compliance of minimum holding of paid up share capital that is at least 51% by the central government or by any state government or governments or partly by the central governments and partly by the one or more state government. मग इथं किती येत आहेत बघा, 25 आणि 25 किती येत आहेत, 50% येत आहे. म्हणून ते या ठिकाणी काय होणार आहे, नॉट ए गव्हर्नमेंट कंपनी. तर त्याला या ठिकाणी लिमिट कुठलं आहे तर 51%, म्हणजे 25, 10, 35, 35 आणि 15, 50. म्हणजे ही सुद्धा आपल्याला टर्म लक्षात आली पाहिजे. तर आता एक्सप्लेनेशनसुद्धा इथं आपलं झालेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कंपनीला 51% शेअर्स इट must be held by the central government as well as the state government. Such company are also called as the government company. आपण बेसिक टर्म बघतोय रिलेटिंग टू द कॉर्पोरेट सेक्टर. इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. म्हणजे हे सर्वात महत्त्वाचे मुद्दे आहेत की एखाद्याने विचारलं गव्हर्नमेंट कंपनी म्हणजे काय, तर कुठल्या बेसिसवर तुम्ही त्याला गव्हर्नमेंट कंपनी म्हणला, तर त्यामध्ये कंपनी ॲक्ट 2013 51% शेअर हेल्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज वेल ॲज द स्टेट गव्हर्नमेंट. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द गव्हर्नमेंट कंपनी. देन होल्डिंग कंपनी. होल्डिंग कंपनी म्हणजे काय, तर इन रिलेशन टू वन ऑर मोर अदर कंपनीज मीन्स कंपनी ऑफ विच सच कंपनी आर सबसिडरी कंपनी. म्हणजे त्या ठिकाणी जर एक्सप्लेनेशन जर आपण द्यायचं झालं फॉर द पर्पज ऑफ दिस क्लॉज कंपनी इन्क्लूड्स एनी बॉडी ऑफ कॉर्पोरेट. आता या ठिकाणी होल्डिंग कंपनी, आता होल्डिंग कंपनीचं मिनिंग काय, तर त्याच्यामध्ये अशी कंपनी की जी कंपनी दुसरी एखादी कंपनीचे शेअर्स खरेदी करते, दुसऱ्या एखाद्या कंपनीचे काय करते, शेअर्स खरेदी करते. आता हे डेफिनेशन सेक्शन 287 ऑफ द कंपनी ॲक्टमध्ये दिलेलं आहे. मग आता इथं होल्डिंग कंपनी दुसऱ्या एखाद्या कंपनीचे शेअर्स जर त्यांनी खरेदी केले असतील, तर समजा या ठिकाणी राम लिमिटेड असेल, तर राम लिमिटेडचे शेअर्स हे कृष्णा लिमिटेडनं खरेदी केले असतील, तर कृष्णा लिमिटेड इज द होल्डिंग कंपनी ऑफ राम लिमिटेड. मग त्याच्यामध्ये सुद्धा त्याला टर्म्स आहेत, किती टक्के नेमके या ठिकाणी शेअर्स खरेदी करायचे, किती टक्के नेमके या ठिकाणी शेअर होल्ड करायचे, हा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचा आहे. म्हणजेच त्या सर्व दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर होल्डिंग कंपनी म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण विचारात घेणं आवश्यक आहे. देन इश्यूड कॅपिटल, दॅट मीन्स such capital as the company issues from time to time from the subscription म्हणजे असे कॅपिटल की जे पब्लिकसाठी सबस्क्रिप्शनसाठी काय असेल अवेलेबल असेल. देन की मॅनेजर पर्सनमध्ये काय तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर असेल, मॅनेजिंग डायरेक्टर असेल, कंपनी सेक्रेटरी असेल. दीज आर ऑल्सो इन्क्लुडिंग इन टू द की मॅनेजरल पर्सन. देन होल टाईम डायरेक्टर असेल, चीफ फायनान्शियल ऑफिसर असेल. देन लिस्टेड कंपनी. आता लिस्टेड कंपनी म्हणजे काय, इट मीन्स ए कंपनी विच हॅज एनी ऑफ इट्स सिक्युरिटीज लिस्टेड ऑन रिकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज. म्हणजेच या ठिकाणी ती लिस्टेड झाली असेल, BSE म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, ती कंपनी जर लिस्टेड झाली असेल तर त्याला आपण लिस्टेड कंपनी असं म्हणू शकतो. म्हणजे त्या पर्टिक्युलर रिकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंजमधून ते काय करू शकतात, शेअर्स त्यांचे विकू शकतात. म्हणजे अशा पद्धतीनं ते लिस्टेड कंपनी झाली. मॅनेजर, आता मॅनेजरचं तुम्हाला अर्थ माहीतच आहे. मॅनेजिंग डायरेक्टर्स ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर
नेक्स्ट या ठिकाणी बेसिक टर्म आहे रिलेटिंग टू द कॉर्पोरेट सेक्टर, म्हणजे कंपनीशी रिलेटेड जे काय लॉमध्ये दिले असतील त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करतोय. आता मेंबर वगैरे 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 तो या ठिकाणी आपण बघूयात. मेमोरंडम म्हणजे काय, नेटवर्थ, कंपनीचं नेटवर्थ म्हणजे काय हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इट मीन द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ पेड अप शेअर कॅपिटल अँड ऑल द रिझर्व्स created out of the profit, securities premium account and debit or credit balance of profit and loss account after deducting the aggregate value of the accumulated losses, deferred expenditure and miscellaneous expenditure not write off as per the audited balance sheet but does not included into the reserve created out of the revaluation of assets. आता याचा अर्थ काय तर नेटवर्थ काढत असताना नेटवर्थमध्ये प्रामुख्यानं त्या कंपनीचं ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ पेड अप शेअर कॅपिटल येईल. त्यानंतर त्यात रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये जे रिझर्व्ह आउट ऑफ द प्रॉफिटमधून क्रिएट केले असतील ते येईल. सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट येईल आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट किंवा क्रेडिट बॅलन्स येईल. आणि त्यानंतर आफ्टर डिडक्टिंग ॲग्रिगेट व्हॅल्यू अक्युमुलेटेड लॉसेस, मग त्याचे अक्युमुलेटेड लॉसेस त्यामधून लेस केले जातील. त्याचबरोबर जे काय डेफर्ड एक्सपेंडिचर्स असतील ते डेफर्ड एक्सपेंडिचर्स आणि मिसलेनियस एक्सपेंडिचर्स ते सुद्धा या ठिकाणी मायनस करून ते आपल्याला या ठिकाणी कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होईल. नेटवर्थ आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट युनिटमध्ये आपल्याला महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी आय थिंक सो 1 पर्सन कंपनी, स्पेशल रिझॉल्युशन, पेड अप शेअर कॅपिटल, postal ballot, private company, then promoters. It is also the most important part. Promoters म्हणजे who has been named as such in a prospectus or is identified by the company in the annual return referred to the section 92, म्हणजे who has the control over the affairs of the company directly or indirectly, whether as a shareholder, directors or otherwise, in accordance with whose advice, directions and instruction the board of directors of the company is accustomed to the act. The accustomed to the act, that means एक प्रकारचं प्रमोट करणं म्हणजे काय तर कंपनीला पुढं घेऊन जाण्यासाठी एखादा पर्सन असेल किंवा एखादं कंपनी असेल. मग तुम्ही ज्यावेळेस एखादी कंपनीची इन्फॉर्मेशन पाहता त्यावेळेस त्या ठिकाणी असणारे जे काही प्रॉस्पेक्टस असेल त्या कंपनीच्या प्रॉस्पेक्टसमध्ये प्रमोटरचे नेम दिलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ तुमचं रिलायन्स इंडस्ट्रीचं बघा, प्रमोटर्स कोण आहेत तर तुमचे ते अनिल अंबानी असतील किंवा मुकेश अंबानी असतील तर त्यांचं ते प्रॉस्पेक्टस जर आपण कंपनीचं बघितलं तर ते प्रमोटरचा उल्लेख आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर एखाद्या कंपनीचा प्रमोटर एखादी दुसरी कंपनी असू शकते किंवा एखादी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असू शकते. म्हणजे प्रमोटर्स हा एक महत्त्वाचा मुद्दा हा या ठिकाणी लक्षात घ्या, ते आवश्यक आहे. कारण ते प्रमोटर्स हे थोडक्यात या ठिकाणी कंपनीला एक डायरेक्शन्स, कंपनीला बोर्ड ऑफ डायरेक्टर्स असतं, त्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला इन्स्ट्रक्शन देण्याचं या ठिकाणी काम करत असतात. आपण जर बघितलं तर प्रमोटरच्या बाबतीमध्ये तुम्ही तो बेसिक या ठिकाणी टर्म्स लक्षात घ्या. प्रॉस्पेक्टस आता मीन्स एनी डॉक्युमेंट described or issued as a prospectus and includes the red herring prospectus self. आता आपण हे प्रॉस्पेक्टसचा अभ्यास पाहणार आहोत. त्याचबरोबर पब्लिक कंपनी म्हणजे काय, आता इथं आपण त्याचं एक्सप्लेनेशन घेऊयात. पब्लिक लिमिटेड कंपनी, A Limited is wholly owned subsidiary of AB Limited, a public company incorporated under the Companies Act 2013. A private limited wanted to avail the exemption as provided to private company. In this case, A Limited is subsidiary of AB Limited, which is a public company. Therefore, A private limited will be deemed to be a public company and will be not allowed to avail the exemptions provided to a private company. म्हणजे जर या ठिकाणी A Limited wholly owned subsidiary of AB Limited, म्हणजेच A Limited ही काय झाली, सबसिडरी कंपनी झाली AB लिमिटेडची. म्हणजे AB लिमिटेड ही काय झाली, होल्डिंग कंपनी झाली. मग या ठिकाणी AB लिमिटेड जर पब्लिक कंपनी लिमिटेड असेल तर A लिमिटेडला सुद्धा या ठिकाणी पब्लिक लिमिटेड या ठिकाणी संबोधलं जाईल किंवा A लिमिटेडला
त्याच्यामध्ये प्रायव्हेटली कंपनी असेल त्याच्यामधून कोणतंही. आता याच्यामध्ये अनेक पार्ट आहेत. रजिस्ट्रार ऑफ कंपनी, रजिस्ट्रार म्हणजे काय, रिलेटेड पार्टी म्हणजे काय. रिलेटेड पार्टी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, इश्यू आहे. त्याचबरोबर बॉडी ऑफ कॉर्पोरेट म्हणजे काय, त्याचबरोबर बॉडी ऑफ कॉर्पोरेट, त्याचबरोबर तुमचं रिलेटिव्ज, रेम्युनरेशन शेअर म्हणजे काय, स्मॉल कंपनी म्हणजे काय, अमाऊंट्स ऑफ व्हेरियस शेअर कॅपिटल स्मॉल कंपनीच्या बाबतीमध्ये किती असावं, सबसिडरी कंपनी म्हणजे काय, स्वीट इक्विटी म्हणजे काय, टोटल वोटिंग पॉवर म्हणजे काय, ट्रिब्युनल म्हणजे काय, त्याचबरोबर टर्नओव्हर म्हणजे काय, आणि अनलिमिटेड कंपनी अँड वोटिंग राईट्स. इथं आपण टर्नओव्हर बघूया. टर्नओव्हर मीन्स ग्रॉस अमाऊंट ऑफ रेव्हेन्यू रिकग्नाइज्ड इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फ्रॉम द सेल और सप्लाय or distribution of goods or on account of services rendered or both by the company during the financial year. म्हणजे इथं सेल शब्द महत्त्वाचा आहे. सेल, सप्लाय, डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स as well as rendering the services by the company during the financial year, and such revenue, it is also called as the turnover of the company. The turnover, it is not a profit. हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. टर्नओव्हर म्हणजे हा काय प्रॉफिट नाही, कारण त्या टर्नओव्हरमधून आपल्याला एक्सपेन्सेस मायनस केल्यानंतर प्रॉफिट मिळेल. टर्नओव्हर म्हणजे काय तर सप्लाय ऑफ तुमचं ते सेल ऑफ गुड्स असेल, सप्लाय डिस्ट्रीब्युशन ऑफ, यानंतर आता त्यानंतर महत्त्वाचे जे काही टर्म्स असतील त्या महत्त्वाच्या टर्म्स या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचे. मग त्या कोणत्या आहेत, तर त्यामध्ये प्रॉस्पेक्टस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मग तो प्रॉस्पेक्टसचा आपण या ठिकाणी मिनिंग हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तो कशामध्ये येतो, तर या ठिकाणी इथं आपल्या या ठिकाणी त्या नोट्स आपल्याला ओपन करावं लागतील. हे आपण नोट्स या ठिकाणी बघतोय, पण त्या ॲज पर द ॲक्ट आहेत. कारण लॉ म्हणलं की लॉचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं असतं. आता इथं बघा, इथं दिस चॅप्टर इज बेस्ड ऑन द चॅप्टर 3 ऑफ द कंपनी ॲक्ट 2003. आता consisting of section 23 to 42 dealing with the prospectus and allotment of the securities. मग prospectus, allotment of securities हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा त्या कंपनीच्या दृष्टिकोनातून आवश्यक असतो. म्हणजेच कंपनीनं इश्यू केलेले शेअर्स असतील, मग पार्ट फर्स्ट असेल, पार्ट सेकंड असेल, ते डायग्रामिकली आपण इथं पाहणार आहोत. म्हणजेच इट कंटेन्स प्रोव्हिजन्स ऑफ द इश्यू ऑफ सिक्युरिटीज थ्रू द पब्लिक ऑफर. इट कंटेन्स द प्रोव्हिजन्स फॉर द इश्यू ऑफ सिक्युरिटी थ्रू द प्रायव्हेट प्लेसमेंट. पब्लिक ऑफर अँड प्रायव्हेट प्लेसमेंट हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामध्ये इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस अँड रिलेटेड मॅटर्स, मग त्यामध्ये सेक्शन्स या ठिकाणी रिलेटेड असतील. प्रॉस्पेक्टस अँड अलॉटमेंट ऑफ सिक्युरिटीज, इश्यू ऑफ द प्रॉस्पेक्टस, अलॉटमेंट ऑफ सिक्युरिटीज, penalties, private placement in a private company, in a public company, allotment of prospectus and allotment of securities in public company and private company. मग त्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आता पब्लिक ऑफर अँड प्रायव्हेट प्लेसमेंट, द व्हेरियस मोड्स ऑफ इश्यू ऑफ द सिक्युरिटीज बाय ए पब्लिक कंपनी ऑर ए प्रायव्हेट कंपनी. मग आता ज्या कंपनी असतात त्या कंपन्यांना प्रामुख्याने या ठिकाणी जे शेअर्स किंवा सिक्युरिटीज इश्यू करायचे असतील तर त्याच्या ठिकाणी वेगवेगळे माध्यम आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत. मग त्यामध्ये कुठला आहे, तर पब्लिक कंपनीसाठी आता इथे डायग्राम दिसते आपल्याला. मग इथं प्रॉस्पेक्टस ऑब्लिक पब्लिक ऑफर, त्यामध्ये IPO इनिशियल पब्लिक ऑफर, FPO फॉलो पब्लिक ऑफर आणि OFS
त्याचबरोबर पब्लिक कंपनीला प्रायव्हेट प्लेसमेंट आहे, राईट इश्यू आहे, बोनस इश्यू आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट कंपनीला प्रायव्हेट प्लेसमेंट आहे, राईट इश्यू आणि बोनस शेअर हे या ठिकाणी उपलब्ध आहेत. इश्यू ऑफ द सिक्युरिटीज म्हणजे इश्यू ऑफ द सिक्युरिटीज बाय द पब्लिक कंपनी, इश्यू ऑफ द सिक्युरिटीज बाय द प्रायव्हेट कंपनी, त्याचा या ठिकाणी आपण इथं अभ्यास करणार आहोत. मग पब्लिक कंपनी म्हणजे ॲज पर द सेक्शन 23(1) ए पब्लिक कंपनी मे इश्यू द सिक्युरिटी टू पब्लिक थ्रू द प्रॉस्पेक्टस, comply with the provisions of this act, through the private placement by complying with the provisions of the part 2, and through the right issue or bonus issue in accordance with the provisions. म्हणजे ज्या ठिकाणी पब्लिक कंपनी असेल त्या ठिकाणी थ्रू द प्रॉस्पेक्टस पब्लिक ऑफर या ठिकाणी किंवा शेअर्स ते पब्लिकसाठी ऑफर करू शकते, थ्रू द प्रायव्हेट प्लेसमेंट अँड थ्रू द बोनस अँड राईट इश्यू ऑफ द शेअर्स ते आपण पॉईंट पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर सेक्शन 23(2) ए प्रायव्हेट कंपनी मे इश्यू देअर सिक्युरिटीज म्हणजे त्यामध्ये डिबेंचर आलं, प्रेफरन्स शेअर्स आले, इक्विटी शेअर्स आले. मग ते त्यांचे सिक्युरिटीज, मग त्यांचे डिबेंचर्स असतील, इक्विटी शेअर्स असतील, प्रेफरन्स शेअर्स असतील, ते कसे इश्यू करू शकतात? बाय द वे ऑफ राईट इश्यू ऑर बोनस ऑफ द शेअर्स इन अकॉर्डिंग्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट, थ्रू द प्रायव्हेट प्लेसमेंट बाय कम्प्लाइंग विथ द प्रोव्हिजन्स, अँड ऑल्सो बाय द वे ऑफ public offer includes the initial public offer IPO, further public offer FPO of securities to the public by the company, or an offer for sale of securities to the public by existing shareholders through its issue of the prospectus. Meaning of the securities, आता securitiesमध्ये काय येतं तर as per the section 281 term securities includes, त्याच्यामध्ये काय काय येतं तर shares, scrips, stocks, bonds, debenture stock or other marketable securities of like nature in any incorporated company or body of the corporate. Body of the corporate म्हणजे जे तुम्हाला आता काल सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तर derivatives, units of any other instrument issued by the collectively, it is also called as the securities. Securities मध्ये काय तर शेअर, स्क्रिप्ट, स्टॉक्स, बॉन्ड, डिबेंचर्स हे ऑल दीज आर ऑल्सो इन्क्लुडिंग इन टू द सेक्युरिटीज. त्यानंतर इथं महत्त्वाचा मुद्दा येतो सेक्युरिटीज मध्ये रिमूव्हल ऑफ द डाऊट जर आपल्याला काढायचं असेल तर इट इज हिअर बाय क्लिअर दॅट सेक्युरिटीज शाल नॉट इन्क्लूड एनी युनिट लिंक्ड इन्शुरन्स पॉलिसी ऑर स्क्रिप्स, एनी इन्स्ट्रुमेंट युनिट म्हणजे कोणतंही इन्शुरन्स पॉलिसीशी रिलेटेड जे काय स्क्रिप्ट्स असतील तर ते या ठिकाणी सेक्युरिटीजमध्ये येणार नाहीत. गव्हर्मेंट सिक्युरिटीज असतात, गव्हर्मेंटचे बॉन्ड्स असतात, अँड बाकी या ठिकाणी तुम्हाला ते माहीतच आहे. आता पब्लिक ऑफर इन्क्लुडिंग IPO, FPO, OFS, ऑफर फॉर सेल ऑफ सिक्युरिटीज, OFS म्हणतो आपण त्याला. पब्लिक कंपनी द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 23 कशाशी रिलेटेड आहे तर पब्लिक कंपनी ते पब्लिक ऑफर मग इन्क्लुडिंग IPO, FPO, OFS. प्रायव्हेट कंपनी तर नो म्हटलेलं आहे, त्याचं काहीतरी रिझन असेल. प्रायव्हेट प्लेसमेंट S दोन्ही कंपनी करू शकतात. राईट ऑफ बोनस और बोनस इश्यू ऑफ द शेअर्स ते दोन्ही कंपनी करू शकता. कंप्लायन्स विथ सेबीज रूल्स अँड रेग्युलेशन S. लिस्टेड कंपनी फॉर एनी प्रपोज कंपनी दे मस्ट बी completed the compliance of the SEBI's. प्रायव्हेट कंपनी जर लिस्टेड नसेल तर तो कंप्लायन्स असेल तो सेबीचं रूल्स अँड रेग्युलेशन. आता प्रॉस्पेक्टस, व्हॉट इज मीन बाय द प्रॉस्पेक्टस? इट इज ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट टर्म्स वी आर ऑल्सो स्टडीड हियर. After the definition given section 270, prospectus means any document described or issued as a prospectus and it includes a red herring prospect referred to the section 32. आता हे सेक्शन आपल्याला पाहावे लागतील, त्याच्यामध्ये डिटेलमध्ये पाहायचं म्हणलं तर खूप वेळ लागेल, म्हणून आपण ते शॉर्टमध्ये बघतोय. तर इथं प्रॉस्पेक्टसचे 2 प्रकार आहेत, रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस अँड सेल्फ प्रॉस्पेक्टस रेफर्ड इन सेक्शन 31. आता इथं आपणाला नोटीस असतील, सर्क्युलर असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, अदर डॉक्युमेंट्स इन्व्हाइटिंग द ऑफर फ्रॉम द पब्लिक फॉर द सबस्क्रिप्शन्स ऑर परचेस ऑफ एनी सिक्युरिटीज ऑफ ए कंपनी. मग याच्यामध्ये काय येतं तर प्रॉस्पेक्टस इट ऑल्सो इन्क्लूड, इट इज ऑल्सो ए डॉक्युमेंट, इट इज ऑल्सो a one type of the documents. It includes notice, circular, advertisement,
inviting the offers from the public for the subscription or purchase of any securities. The prospectus is any document described or issued as a prospectus, and thus any document which is described as a prospectus or issued as a prospectus is to call it as the prospectus. जे प्रॉस्पेक्टस म्हणजे काय तर हे एक प्रकारचं डॉक्युमेंट आहे की ज्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, नोटीस, सर्क्युलर याचा या ठिकाणी उल्लेख असतो. हे प्रॉस्पेक्टस शाल इन्क्लूड ए रेड हेअरिंग प्रॉस्पेक्टस और सेल्फ प्रॉस्पेक्टस. प्रॉस्पेक्टस दोन प्रकारचे असू शकतात. ए प्रॉस्पेक्टस शाल ऑल्सो इन्क्लूड्स एनी नोटीस, सर्क्युलर, ॲडव्हर्टाइजमेंट और अदर डॉक्युमेंट्स विथ इंटेंट टू इन्व्हाइट्स ऑफर from the public for the subscription of any security or purchase the security of the companies or corporate body of the corporate. म्हणजे इथं एक प्रकारचं पब्लिक असेल त्यांना सांगितलं जातं की या कंपनीचे बाबा शेअर्स आहेत ते काय करा, सबस्क्राईब करा. मग त्याचं ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठीचं एक प्रकारचं डॉक्युमेंट असेल त्याला आपण प्रॉस्पेक्टस म्हणू शकतो, किंवा नोटीस असेल किंवा सर्क्युलर असेल तर त्याचासुद्धा या ठिकाणी उल्लेख हा प्रॉस्पेक्टसमध्ये या ठिकाणी असतो. म्हणजे एनी डॉक्युमेंट डिस्क्राईब्ड ॲज प्रॉस्पेक्टस इन्क्लुडिंग रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस. त्याचबरोबर दुसऱ्या या ठिकाणी पॉईंट येतो आहे इन्क्लूड सेल्फ प्रॉस्पेक्टस. इट इन्क्लूड्स एनी नोटीस, सर्क्युलर, ॲडव्हर्टाइजमेंट, अदर डॉक्युमेंट इन्व्हायटिंग ऑफर फ्रॉम द पब्लिक्स. जे पब्लिककडून या ठिकाणी ते ऑफर ॲक्सेप्ट करण्यासाठी एक प्रकारचं त्यांना इन्फॉर्मेशन वजा एक प्रकारचं बुक असेल, डॉक्युमेंट असेल, ते डॉक्युमेंट द्यावं लागतं. त्यालाच आपण प्रॉस्पेक्टस म्हणू शकतो. मग ह्या प्रॉस्पेक्टसमध्ये काय असतं तर नोटीस, ॲडव्हर्टाइजमेंट, त्याचबरोबर तुमचं एनी रिलेटेड मॅटर रिलेटिंग टू द कंपनीज, इन्फॉर्मेशन ऑफ द कंपनी, ते सर्व त्याच्यामध्ये या ठिकाणी उल्लेख असतो. सर्क्युलर असेल, नोटीस असेल, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय येणार तर कंपनीचं तुमचं लास्ट इयरचं आय थिंक सो प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट येईल. त्याचबरोबर त्या कंपनीचे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत हे सुद्धा या ठिकाणी ते ॲडव्हर्टाइजमेंटवर असू शकतं. कंपनीचं असणारं जे काय टर्नओव्हर असेल, कंपनीचं असणारं जे काय सेक्टर असेल, कंपनीचा असणारा प्रोग्रेस असेल, कंपनी घेत असलेले निर्णय असेल, डिव्हिडंडचा निर्णय असेल, एम्प्लॉई संबंधीचे निर्णय असेल, ऑल दीज इन्फॉर्मेशन आर ऑल्सो including into the prospectus of the company. Then prospectus to be dated and signed to state specified information. हे काय आपल्या डिटेलमध्ये आपण काय पाहणार नाहोत. आपण या ठिकाणी ते नेक्स्ट लेक्चरला या ठिकाणी बघूयात. आता प्रॉस्पेक्टस झाल्यानंतर नेक्स्ट टर्म या ठिकाणी ज्यावेळेस कंपनी असेल त्या कंपनीला शेअर्स इश्यू करायचे असतात. ते शेअर्स या ठिकाणी पब्लिकसाठी ती कंपनी इश्यू करू शकते. बरोबर त्याचबरोबर प्रायव्हेट प्लेसमेंट थ्रूसुद्धा कंपनी काय करू शकते ते शेअर्स या ठिकाणी इश्यू करू शकते. आता या ठिकाणी कंटेंट्स ऑफ प्रॉस्पेक्टस, त्या प्रॉस्पेक्टसमध्ये काय काय असतं तर ते कोणकोणते कंटेंट असतात तर त्यामध्ये डेट ऑफ पब्लिकेशन असेल, सायनड डायरेक्टर्स प्रपोज्ड अटॉर्नरी असेल, इन्फॉर्मेशन असेल, रिपोर्ट्स असतील, एक्सपर्ट रिपोर्ट असतील, नॉट एंगेज्ड इन फॉर्मेशन असेल, रिटर्न कन्सेंट असेल, त्यामध्ये कवर पेज असेल, ए कॉपी ऑफ डिलिव्हर्ड टू ROC असेल, रजिस्टर ऑफ कंपनी असेल, लिस्ट ऑफ डॉक्युमेंट सबमिटेड टू ROC असेल. मग या ठिकाणी रजिस्टर ऑफ कंपनी रजिस्ट्रारला जे काही सबमिट केलेलं डॉक्युमेंट असेल त्याची लिस्ट असेल, कॉपी ऑफ डिलिव्हरी टू ROC म्हणजे कंपनीला मान्यता दिलेल्याची एक प्रकारची प्रतसुद्धा तिथं प्रॉस्पेक्टसमध्ये कवर पेजमध्ये असणं आवश्यक आहे. आणि जे काही डायरेक्टर्स असतील त्याचं अटॉर्नरी असेल, हे सर्व मुद्दे लिगल पॉईंट ऑफ व्ह्यूनं आवश्यक असतात. देन कंपनी त्यामध्ये आता काही जास्त या ठिकाणी आपण डिटेलमध्ये जात नाहीत, कारण आपणाला हे फक्त बेसिक टर्म फक्त आपणाला आवश्यक पाहिजे. प्रॉस्पेक्टस अनाउन्समेंट ऑफ सिक्युरिटीज, त्यामध्ये PAS रूल्स 2014 contain the provision which require public offer securities to be dematerialized from. आता dematerialized from म्हणजे काय तर डीमॅट अकाउंट थ्रू हे शेअर्ससुद्धा या ठिकाणी त्या कंपनीचे IPO इनिशियल पब्लिक ऑफर्स, त्याला आपण IPO म्हणतो. म्हणजे डीमॅट अकाउंटवर सुद्धा हे IPO काय केले जातात, इश्यू केले जातात. मग ते IPO असतील त्या IPOला
लोक असतील तर लोक काय करतात ॲप्लिकेशन करतात, म्हणजे ते IPOला काय करतात, मागणी करतात, म्हणजे त्यालाच आपण ते परचेस. परंतु ते ॲप्लिकेशन काय करतात, ते फिलअप केल्यानंतर IPO अलॉट होईल. तो अलॉट झाल्यानंतर मग तो शेअर मार्केटमध्ये काय होईल, ते शेअर असेल तर कंपनीचा शेअर्स विक्रीसाठी ओपन होईल. मग तो विक्रीसाठी ओपन झाल्यानंतर मग पहिल्या दिवशी हे भागधारक काय करतात, शेअर होल्डर्स, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे पर्सन्स असतील, पीपल असतील, ते त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतात. आणि मग नंतर मग काय होतं, या ठिकाणी ती शेअरची प्राईस वाढण्यास मदत होते. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी IPO आत्ताच्या इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये सुद्धा या ठिकाणी, म्हणजे आपण जर बघितलं तर शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे IPO असतील, ते IPO बाजारामध्ये येतात. मग त्यांना ती कंपनी असेल, ती कंपनी सेबीकडे लिस्टेड व्हावं लागतं. लिस्टेड झाल्यानंतर त्यांचं प्रॉस्पेक्टस म्हणजे रिक्वायरमेंट ऑफ द डॉक्युमेंट्स ते फायनलायझेशन केल्यानंतर मग नंतर या ठिकाणी तुम्हाला ते IPO असेल, ते IPO या ठिकाणी इश्यू करता येऊ शकतात. म्हणजे हे झालं महत्त्वाचा मुद्दा. म्हणजे अशा पद्धतीनं प्रॉस्पेक्टस असतील, IPO असतील, म्हणजे आजच्या जमान्यामध्ये हे शेअर्सचे ट्रेडिंग कुठून चालतं, तर त्यासाठी डीमॅट अकाउंट हे सर्वात महत्त्वाचं आहे. डीमॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट विच आर ऑल्सो हेल्प्स इन टू द शेअर ट्रेडिंग. शेअर ट्रेडिंगमध्ये आपल्याला डीमॅट अकाउंट हे असणं आवश्यक आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला प्रॉस्पेक्टस डिटेलमध्ये या ठिकाणी जास्त नाही, परंतु हे सर्व डिटेलमध्ये आहे, परंतु आपण टेंटेटिव्ह फक्त पॉईंट या ठिकाणी पाहिलेला आहे. आता ऑब्जेक्ट ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉस्पेक्टमध्ये काय येतं, सेल्फ प्रॉस्पेक्ट अँड ट्रेडिंग प्रॉस्पेक्ट किंवा ॲव्हरेज प्रॉस्पेक्ट म्हणजे नेमकं काय आहे, तर या ठिकाणी त्याचासुद्धा आपण अभ्यास करणार आहोत, की जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी काय होईल, की सर्वच्या सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळेल. म्हणजे सिलॅबसनुसार जर आपण गेलो तर या ठिकाणी आपण वास्ट इन डिटेलमध्ये या ठिकाणी कॉर्पोरेट सेक्टरचा अभ्यास करतो आहे. कारण काय, तर ह्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये अशा अनेक टर्म्स आहेत की जे आपल्याला सांगितल्या तर माहीत होतील, जर सांगितलं नाही तर या ठिकाणी माहीत होणार नाही. त्यासाठी हे आपण थेरॉटिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी बघतो आहे. म्हणजेच आपण एक्झाम्पल वगैरे आपले झालेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण इश्यू ऑफ शेअर्स बघतो तर त्यावेळेस इश्यू ऑफ शेअर्समध्ये काय आहे, प्रॉस्पेक्टस म्हणजे नेमकं काय, ते कुठं इश्यू केलं जातं, त्यानंतर सेक्युरिटीज म्हणजे नेमकं काय, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर हे सर्व आपण या ठिकाणी पाहणार आहोत इन डिटेलमध्ये. मग आपण या ठिकाणी प्रॉस्पेक्टसचा अभ्यास केला, म्हणजे काय टाईप्स ऑफ प्रॉस्पेक्टस असतील ते सुद्धा पाहणार आहोत. आपण नेक्स्ट लेक्चरला ते बेसिक टर्म पाहणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.